ठाणे जिल्ह्यात दहशतवादी कारवायांसाठी चर्चेत आलेल्या पडघा परिसरात ईडी आणि एटीएस कडनं धाडी टाकण्यात आल्या. पडघाजवळ असलेल्या बोरिवली गावातल्या अनेक घरांवर या धाडी टाकण्यात आल्या. आयसिस टेरर मॉडेलला पैसे पुरवण्यावरनं ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यात बदलापूर गावातही अशा धाडी पडलेल्या आहेत. नाशिक महामार्गावर दहशतवादी कनेक्शनसाठी ओळख असलेल्या पडघा परिसरातील बोरिवली गावात छापेमारी करण्यात आली. एसटीएस, ईडी आणि आयकर विभागाकडून या संयुक्त धाडी टाकण्यात आल्यात. पडघा, पुणे, मालेगाव, दिल्लीसह 40 ठिकाणी सर्च ऑपरेशन मोहीम राबवण्यात आल्याची माहिती आहे. साकीब नाचन आणि पुणे आयसीसीस मॉडेलचा एकमेकांशी संबंध असल्याचं एनआयएच्या तपासात उघड झालं होतं. याच आयसीसीस टेरर मॉड्यूलच्या आर्थिक व्यवहारांबाबत हा एकत्रित छापा असल्याचं सांगण्यात येत आहे. बोरिवली परिसरात पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. भिवंडीतील बोरिवली या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास ईडी आणि एटीएसने पुन्हा एकदा कारवाई केली आहे. त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता बोरिवली भागात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्तासह एटीएस आणि ईडीने या ठिकाणी कारवाईला सुरुवात केली आहे. दहशतवादी कारवायामध्ये सक्रिय असलेला साकीब नाचन याच्या मृत्यूनंतर बोरिवली हा शांत होईल असं वाटत होतं, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा ईडी आणि एटीएसने या ठिकाणी कारवाईला सुरुवात केली आहे. ही सगळी कारवाई साकीब नाचनशी संबंधित असल्याचं बोललं जात आहे. साकीबला अटक केल्यानंतर या गावावर एसटीएसनं कारवाई करत काही जणांना ताब्यात घेतलं होतं. आता साकीबच्या मृत्यूनंतर या गावावरची ही पहिलीच मोठी कारवाई आहे. स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया या प्रतिबंधित संघटनेचा माजी पदाधिकारी, भारतातील इस्लामिक स्टेट मॉड्यूलचा कथित प्रमुख, 2002-2003 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये सहभाग, 2017 मध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर पुन्हा दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय, आयसीसीचे जाळे वापरून तरुणांना कट्टरपंथी करण्याचं काम करत होता. डिसेंबर 2023 मध्ये एनआयए कडून त्याला दिल्ली पडघा आयसिस मॉड्यूल प्रकरणात अटक. जून 2025 मध्ये तिहार तुरुंगात ब्रेन हॅमरेज, दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात मृत्यू. तर या साकीबचा पडघा परिसराशी असलेला संबंध आणि प्रभावही समजून घ्यावा लागेल. साकीबचा इलाका. साकीब नाचननं पडघा गावाला अल शाम म्हणजेच मुक्त प्रदेश म्हणून घोषित केले होते. अनेक दहशतवादी कारवायांसाठी नियोजनासाठी याच भागाचा वापर. या परिसरात तो तरुणांना दहशतवादी प्रशिक्षण देत असल्याच्या चर्चा. साकीब नाचनच्या मृत्यूनंतर या परिसरात असलेले स्लीपर सेल आणि नाचनचं नेटवर्क शोधण्याचा एटीएसचा प्रयत्न असेल. आयसीसीस मॉडेलचा पर्दाफाश करण्यासाठी पडघ्यात धाडी टाकण्यात आल्या. या धाडीत आता काय माहिती हाती येते याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. मोनिश गायकवाड, पुढारी न्यूज, पडघा, बोरिवली, भिवंडी.